नमस्कार. तर आजची भाजी एकदम शॉर्टकट आहे. सकाळी मुलांच्या डब्याला आपण पटकन रस्सा भाजी करायची आहे बटाट्याची. तर सगळ्यात पहिले मसाला दाखवते तुम्हाला. ओके, तर एकदम सोपा आहे. कांदे घेतले आहेत मी आता याच्यामध्ये आणि टोमॅटो. एक कांदा घेतला, एक टोमॅटो घेतला, थोडं अर्धा घेतलं तरी चालेल, असं काही नाही आहे. मी एक्झॅक्ट फिक्सच त्याचं प्रमाण पाहिजे. कांदे आणि टोमॅटो, थोडंसं अद्रक घेतलं आहे, नंतर आहे लसणाच्या 2-4 पाकळ्या आणि कढीपत्ता आणि हिरवी मिरची आहे. ओके, कढीपत्ता पण घेतला आहे मी. आणि आता याच्यामध्ये काय करायचं, एकदम चांगली चव येण्यासाठी याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची. ओके, अख्खी मोहरी. आणि हे मी काही भाजलेलं नाही आहे, मी डायरेक्ट घेतलेलं आहे. आपल्याला सकाळी डब्याला घाई असते, तर आता मी मिक्सरमधून लावते. काही भाजलेलं नाही आहे, हे डायरेक्टली घ्यायचं. आता बघा, हा झाला आपला मसाला. ओके, हा कुठेही भाजलेला नाही आहे, सगळं मी कच्चंच टाकलं. मी डायरेक्टली मिक्सरमधून फिरवायचं. ओके, आणि आता काय करायचं, आणि हे जे आहेत हे बटाटे आहेत. ओके, आणि तुम्ही बघा, हे छोटे छोटे कापायचे, नॉर्मलपेक्षा हे स्क्वेअर शेपमध्ये कापले आहे. बटाटा शिलून घेतलेला आहे आणि छोटे छोटे कापायचे. हे कारण आपण डब्यासाठी करतो आहे, ही छोट्या मुलांच्या स्पेशली. एकदम शॉर्टकट भाजी आहे, लगेच होते ही भाजी. तर ही जी भाजी आहे ॲक्च्युली खूप फास्ट होते. आता हे सरसोचं तेल आहे, आता मी गॅसवर ठेवली आहे. कढाई तापलेली. आता टाकूया आपण तेल याच्यामध्ये. आता मी 3 लोकांसाठी करत आहे, तर तुम्ही त्याच्यानुसार तेलाचा वगैरे अंदाज घ्या की तुम्हाला किती टाकायचं आहे. तर मी थोडंसं जास्त टाकते, फारच तेलाची काटकसर आमच्याकडे नाही आहे. तर सरसोचं तेल टाकलं. आता हे तेल थोडंसं तापू द्यायचं आहे. आणि काय करायचं आहे, तेल तापल्यानंतर आता हा आपला मसाला तर रेडी आहेच. आपला मसाला कच्चा आहे, लक्षात ठेवा, आपण तो भाजलेला नाही आहे, कच्चा मसाला आहे आपला. तेल आपलं तापते. आता मी तुम्हाला मसाले दाखवून देते. आपले रोजचेच मसाले आहेत, काहीच नाही याच्यामध्ये. तिखट आहे, हळद आहे आणि जिरं पावडर आहे, आणि नसेल तरी चालेल आहे, पण आहे तर मी आता टाकते आहे, कारण ही शॉर्टकट टिफिन रेसिपी आहे त्याच्यामुळे. आता आपलं तेल तापलं आहे, तर मी तेल तापल्यानंतर आता गॅस बंद केला आहे. ओके, आणि टाकूया थोडीशी मोहरी. पुन्हा आपण मोहरी टाकली, आपण मसाल्यामध्ये थोडी मोहरी टाकली, तर मी इथे थोडी टाकली आहे, थोडं जिरं. आता आपला हा जो मसाला आहे हा कच्चा आहे, हा भाजायचा आपल्याला. पण त्याच्या आधी काय करायचं, या मसाल्यामध्ये तिखट आणि हे आत्ता टाकून घ्यायचं, कारण ते तिखट कच्चं राहील नाही तर. ओके, तर आता मी टाकते थोडीशी हळद, थोडंसं धने पावडर आणि थोडंसं जिरं पावडर आणि तिखट तुम्हाला पाहिजे तेवढं. आपण हिरवी मिरची टाकलेली आहे, त्यामुळे तिखट थोडंसं तुम्ही कमी टाका, म्हणजे जास्त होईल ते. आणि आता हे मिक्स केलं आहे. तुम्ही बघितले, आपण हा मसाला आधी टाकलेला आहे. ओके, आपले जे मसाले असतात बारीक केले, आणि नंतर आता आपल्याला हा कच्चा जो मसाला आपण केला हा भाजायचा आहे आपल्याला. ही खूप पटकन होणारी रेसिपी आहे. आता याच्यामध्ये काय आहे, आपण डायरेक्टली तेलामध्ये टाकलेलं आहे हळद वगैरे सगळं, त्यामुळे काय होतं, ते जळू नये म्हणून आपण गॅस बंद केला होता. तुम्ही बघू शकता आता काय छान याला रंग आलेला आहे. आणि आता काय करायचं, आपल्याला गॅस लावायचा आहे आणि हा मसाला भाजून घ्यायचा आहे. एकदम जबरदस्त बनते ही भाजी. मीठ आपल्याला थोड्या वेळाने टाकायचं, मीठ आपण अजून टाकलेलं नाही याच्यामध्ये.
खूपच स्वादिष्ट बनते आणि एकदम शॉर्टकट होते ही भाजी. मी गॅस लावून घेते. आता हा फुल पॉवरवरती करा, मीडियम टू फुल, एकदम कम पॉवर ठेवू नका. आता हा मी 10 मिनटं, ही भाजी कमी वेळात होते आणि एकदम स्वादिष्ट बनते. अगदी सण समारंभामध्ये जशी आपण तशी बनते ही भाजी. आणि मुलांना थोडंसं कोरडं कोरडं डब्यात देण्याच्याऐवजी जर ही तुम्ही भाजी दिलीत, हिरवी मिरची तुम्ही टाकू नका जर घरात लहान मुलं असतील, किंवा जी तिखट नसतेली टाका. मी तिखटवाली वापरली आज, तुम्ही तिखट नसतेली टाका. आता बघा छानपैकी मसाला होतोय हा. आता बघा आपला हा जो मसाला आहे त्याला सुटलेला आहे तेल, हा भाजून झाला आहे आपला मसाला. आता टाकूया आपण आपले कापलेले छोटे छोटे आलू किंवा बटाटे. आमच्याकडे आलू म्हणण्याची फार पद्धत आहे, बटाटे वगैरे काही आम्ही म्हणत नाही. आता हे सर्वांना कळावं म्हणून मी वापरते शब्द. ओके, तर आता हे टाकलं याच्यामध्ये बटाटे. आता मिक्स करून घ्या. थोडंसं पॉवर आता वाढवा, म्हणजे बटाट्याला छान स्वाद येतो. कम पॉवरमध्ये मिक्स करू नका, मिक्स करताना थोडंसं फुल पॉवरमध्येच करा, त्याची वेगळी टेस्ट येते. बघा काय जबरदस्त दिसते भाजी. आणि याच्यामध्ये मोहरी, जेव्हा आपण मिक्सरमधून बारीक करून ज्यावेळी मसाला आपण केला त्यावेळी आपण मोहरी टाकली आहे, त्यामुळे एक वेगळा स्वाद याला येणार आहे. तुम्ही चव बघून घ्या. अशी मोहरी बारीक करून खूप कमी लोक टाकतात. ओके, आता आपण टाकू याच्यामध्ये पाणी. ते पहिली उकळी काढेपर्यंत ना थोडासा पॉवर मोठाच ठेवायचा, म्हणजे पानसट चव येत नाही भाजीला. ही एक टीप आहे. पहिली उकळी नेहमी फुल पॉवरमध्येच काढायची. जेव्हा आपण रस्त्याची भाजी करतो खूप चवीत तुम्हाला फरक जाणवेल. आता ही डब्यासाठी एकदम शॉर्टकट. आता भाजी थोडी नंतर शिजल्यावरही तुम्ही मीठ घातलं तरी चालेल, पण मी आताच घालते. तर मीठ आपला अंदाजे घाला तुम्ही. मी तर रोजचं माझा अंदाज आहे, त्यामुळे मला सवय पडली आता किती टाकायचं किती नाही. टाकलं मी मीठ. आता काही विशेष याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स नाही आहेत. मीठ तुम्ही खाऊन बघू शकता बरोबर झालं नाही झालं. तर आता ही भाजी आपली नेहमीप्रमाणे जशी शिजवून घ्यायची आहे, तर होईल आपली रस्सा भाजी तयार बटाट्याची, कमी वेळामध्ये होणारी, फास्टमध्ये होणारी. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा. थँक्यू. तर आता 10 मिनिट झाले आहेत. आता 10 मिनिटानंतर तुम्ही बघा छानपैकी ग्रेव्ही आलेली आहे. मुलांना डबा कोरडा कोरडा होत नाही खाताना. खूप स्वादिष्ट भाजी झालेली आहे. तर अशी शॉर्टकट भाजी बनवा. आपली भाजी आता तयार आहे, आपण गॅस बंद करू शकतो. ओके, तर अशी स्वादिष्ट भाजी मुलांच्या डब्यासाठी बनवा शॉर्टकटमध्ये. थँक्यू.